प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हाला प्रेमळ अभिवादन. आजची सकाळ कशी आहे? छान आहे ना? तुम्ही आनंदी आहात का? ही जागा पाहून प्रसन्न व्हा. किती सुंदर आहे ना? पार्श्वभूमीवर एक सुंदर डोंगर आहे. तिथे अनेक घरांचे एक गाव आहे. हे असे ठिकाण आहे जिथे लोक राहतात. तिथे एक सुंदर चर्च आहे. हा युरोपमधील ऑस्ट्रियाच्या आल्प्स पर्वताचा एक भाग आहे. आल्प्सच्या पायथ्याशी अशी अनेक शहरं वसलेली आहेत आणि प्रत्येक शहरात आपल्याला एक चर्च पाहायला मिळते. हे एक अतिशय सुंदर आणि सुपीक ठिकाण आहे. इथले लोक खरोखरच धन्य आहेत. त्यांना येशूला पूर्णपणे ओळखण्याची गरज आहे. हा एकेकाळी ख्रिश्चन देश होता, परंतु पुढच्या पिढ्या अशा स्थितीत पोहोचल्या आहेत की ते म्हणतात की देव अस्तित्वातच नाही आहे. आपल्याला ऑस्ट्रिया राष्ट्रासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे, जेणेकरून तिथल्या लोकांना येशूची ओळख व्हावी आणि त्यांचे तारण व्हावे. बरं, तुम्हाला प्रश्न पडला आहे का की देवाचा तुमच्यासाठी काय संदेश आहे? कदाचित तुम्ही काही संकटातून जात असाल. तुमच्या घरी, कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात काही संकट आहेत. हे संकट कधीच संपणार नाही का? तुम्हाला असं वाटतं का? खरं तर संकट तुमच्यासाठी चांगलं असतं. तुम्हाला हे माहीत आहे का? संकट माझ्यासाठी चांगलं कसं असू शकतं? हो, देवाचा एक भक्त स्तोत्रसंहिता 119 वचन 71 मध्ये म्हणतो, मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. तो म्हणतो, मी संकटात सापडलो हे माझ्यासाठी चांगलं झालं, कारण त्यामुळेच मी तुझे नियम शिकलो. मग संकट चांगलं नसतं का? भावा, तू काय बोलतोयस? आम्ही तर संकट कधी संपेल याची वाट पाहतोय. सर्वात आधी हे स्वीकारा की संकट तुमच्यासाठी चांगलं आहे. देव संकटाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो. देवाला आपल्याला संकटात टाकून आनंद मिळतो का? अजिबात नाही. तो आपल्याला संकटाच्या मार्गावरून नेतो, कारण आपल्याला काही गोष्टी शिकणं आवश्यक असते. जेव्हा मी माझ्या आयुष्याच्या प्रवासाचा विचार करतो, तेव्हा मला अनेक संकटे, छळ आणि दुःखांचा सामना करावा लागला आहे. संकट संपलं आहे का? नाही, ते अजूनही सुरूच आहे. आपली शर्यत संपेपर्यंत किंवा प्रभू परत येईपर्यंत संकट असणारच आहेत. मी स्वतः सुद्धा संकटातून अनेक गोष्टी शिकत आहे. सुरुवातीला हे कठीण होतं. या वचनाचा अर्थ समजल्यानंतर संकटांचा अनुभव खूप रंजक झाला. तुम्हाला माहीत आहे का, आपण काय शिकतो? संकटातून आपण काय शिकतो? प्रभू म्हणतात की संकटातून आपल्याला सांत्वन मिळते. म्हणून आपण हे शिकतो की प्रभू हा असा देव आहे जो संकटाच्या वेळी आपल्याला सांत्वन देतो. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपण प्रभूवर विश्वास ठेवायला शिकतो. प्रभूने मला संकटात संयम कसा राखायचा हे शिकवले. मी ते त्यांच्याकडूनच शिकलो. प्रभूने मला त्यांनाही प्रेम करायला आणि क्षमा करायला शिकवलं जे आपल्याला त्रास देतात. जेव्हा त्यांनी मला संकटे संयमाने सहन करायला शिकवले, तेव्हा मला संकटांचे फायदे समजले. संकटाच्या काळातच आपण देवाच्या अस्तित्वाचा अधिक खोलवर अनुभव घेतो. आपल्याला हे समजतं की प्रभू आपल्या जवळ आहेत. प्रभूने मला हे शिकण्यासाठी मार्गदर्शन केले. तुम्हाला संकटांचे फायदे दिसले का? म्हणून येशू स्वतः म्हणाले, जे छळले जातात ते धन्य आहेत. बायबल सांगते की आपल्याला अनेक संकटांतून स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करावा लागेल. तर संकटाच्या मार्गातून जाण्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपण स्वर्गाच्या मार्गावर चालत आहोत. आपण योग्य मार्गावर जात आहोत. मग संकट आवश्यक नाही का? म्हणून आपण संकटात असताना संयम कसा राखायचा हे शिकतो. आपण संकटाच्या काळातही आनंदी कसे राहायचे हे शिकतो. संकटाच्या काळात देवाचे स्तवन कसे करायचे हे आपण शिकतो. देवाने मला अशा अनेक गोष्टी शिकवल्या आहेत, तेच मी तुमच्याशी शेअर करत आहे. मग तुम्ही काय म्हटले पाहिजे? संकट चांगले आहे प्रभू, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. अशा प्रकारे प्रभूची स्तुती करायला सुरुवात करा. संकट तुमच्यासाठी कठीण नसेल, तुम्ही ते सहज पार कराल. ठीक आहे, तुम्ही आज संकटात आहात का? तो तुम्हाला कायमचे संकटात राहू देणार नाही. हा फक्त एक मार्ग आहे ज्यातून तुम्ही जात आहात, एवढेच. पण जेव्हा एक संकट संपते तेव्हा दुसरं येईल. संकटे पूर्णपणे संपणार नाहीत. आपल्याला या संकटांतून एकामागून एक जावं लागेल. ख्रिस्ती जीवनाचे हेच सौंदर्य आहे. तर तुम्ही म्हणाल का, प्रभू या संकटाबद्दल तुझे धन्यवाद. प्रभू या संकट आणि दुःखाबद्दल तुझे धन्यवाद. या संकटांद्वारे तुझे नियम शिकण्यास मला सक्षम केल्याबद्दल धन्यवाद. संकटांच्या काळातही माझ्यासोबत असल्याबद्दल तुझे धन्यवाद. तुझं अस्तित्व मी अनुभवू शकत असल्याबद्दल धन्यवाद.
माझ्या संकटात मला सांत्वन दिल्याबद्दल तुझे धन्यवाद. या संकटातून मी स्वर्गाच्या दिशेने जात आहे त्याबद्दल धन्यवाद. येशूच्या नावात आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.